स्टिअरिंग कशी फिरवा पुढं ट्रॅक्टर कसं होतं. तर राम राम सर्व बाबांना, कसे आहात तुम्ही. सकाळचे 9 वाजलेत आणि या बघा ट्रॉलीला फाळकं बिकं लावले, 6 बांबू उभे केलेत, नेटमध्ये टाकली आणि आपल्याला करायची आज कुट्टी. त्यामुळं आपल्याला जास्त काही नाही, आपल्याला एक बोत भरायचं 1 टनाचा. त्याच्यामुळे आपल्याला थोडी आणायची ही बांबू याच्यासाठी का ते जास्त बाहेर उडत, मोठं मशीन आहे ते. तीच तयारी केली आपण. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आज काय होतं ते. हे बघा, आणि आपला रस्ता तर तुम्हाला माहितीच आहे, हायवे कसा पडलाय. खरी अडचण फक्त वावरात येईल, आपल्या हायवेला काहीच अडचण नाही यायची. हे बघा आजचं काहीच असं वातावरण नाही. आपल्या ट्रॉलीची अशी काही अवस्था आहे. ही ट्रॉली त्या बाजूला काणी झाली होती, ते व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही. व्हिडिओ नसेल पाहिला तर लवकर पाहून घ्या. ट्रॉली त्या बाजूला काणी झाली होती, त्याच्यामुळे लोक असे उभे राहिले होते. हे बघा पेटीवर पण पाय दिला होता. ट्रॉली 100% पलटी झाली असती पण वाचली. काही असं ट्रॉली वाचली. टायरांची अवस्था तुम्ही पाहून घेऊ शकते. नक्षी दिसणारच नाही, डायरेक्ट पेटी पॅक कार्यक्रम झालाय पूर्णतः. आज बघू काय होतंय ते. चाललंय नीट बांधायचं काम. चला घेऊया बांधून. तर मित्रांनो आपला मंडप रेडी झालाय. हे बघा पाहू शकता, असा काय सलूक येतोय. ही आपली पिकअपची हाल बघा, आणि पावसामुळे कशी माखली. तर मित्रांनो माणसांची वावरात एंट्री झाली. चला आपण जाऊ तिकडं. डायरेक्ट पाणी साचले आणि हा बांध ना कसा झालाय. पुढे बांध तेच कळून नाही राहिला, हाय का हाय काही समजा ना. पाय पण दुखू राहिला, चालता पण येऊन नाही राहिलं. तर मित्रांनो पॉवर ट्रॅक तर गेलाय, म्हणजे आज कुट्टी मशीनवर आपण याची परफॉर्मन्स पाहू, हा कसा चालत होती. तर मित्रांनो 10:15 वाजलेत आणि आपण चाललोय बिना चपलांचं ट्रॅक्टर घेऊन तिकडं वावरात. चला जाऊ. जेवण वगैरे झालंय आपलं. पोटाने त्रास दिलाय, चालता पण येत नाही. ओ पप्पा, मला 744 60चा आवाज येतोय. चला त्याला पुढे जाऊन देऊ, आपण पण चालू. आला तोचे एक्सिलेटर पण पाय दाबता येत नाही. तिथं बघा कसा चिखल झालाय. बघा आमचा हायवे बघा कसा आहे. या चाकारीतून जर ट्रॅक्टर खाली सरकला, दडीला जर टेकला तर एमटी पण फसायची शक्यता आहे. कारण की दडी टेकली विषय संपला. हे बघा नुसती सर्कस. आता या चाकारीत उतरवलाय आपण. चिखलाचा आवाज येतोय बा. येतो मुंडीवर पाय. आता गुतला तर गडबड होईल. त्याचा फसणार नाही तर कस काय फस. टायर स्लिप मारायला सुरुवात केली टायरान. इकडं बा. फुल मुंडीवर पाय देतोय. आता पुढचा पण स्लिप मारू राहिला. 744 60 पण स्लिप मारितोय. त्याच्या आवाजावरून दिसतंय. घाण सर्कस होती एकदम घाण. मोठी चाकरी आहे ना, त्याच्यामुळे गडबड हो राहिली. या इकडं पळतो, कधी कधी इकडं पळतो. खाल्लं पाहिजे करायला काय तिची द्यायची बांधा बुंदाची जांभळ
मित्रांनो तिकडं चाललंय ते करायचं काम आणि आपण चाललोय दुसरा ट्रॅक्टर आणायला. हा ट्रॅक्टर आणायला लावलाय आपल्याला स्वराज 724 XM ऑर्चर्ड. तर मित्रांनो चाललोय बघा घेऊन ट्रॅक्टर. सायलेन्सर वरती एक्सिलेटर कंपनीकडून मध्ये, पेडल्स पण वेगळे, स्टिअरिंग पण थोडी वेगळी, पाठीमागचा हिस्सा आपल्या ट्रॅक्टर पेक्षा पूर्ण वेगळा आहे. मडगाडले हालू राहिले याचं काय भानगडे काय किंवा ना. चालला टाकला पहिला, सुटतो आता दानादन. जोर लावून राहिला तो पण, पट्टी लावेल. हा ना त्या बाजून काढायला लागतात. हो माग घ्या माग. जाईल 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 जाईल. चला तो काढून घेऊ. माग माग.
आव 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 नीट करायला सगळे ट्रॅक्टर एका मागे एक धरले ना हा. म्हणजे एक तासवट चालेल, एक फणीत चालेल, एक रोटर घेऊन चालेल, तर लगेच क्लिअर होईल. सुकलं पाहिजे ना आता किती टाइम लागणार का सपाट करे चालाय सपाट काढता येईल म्हणजे हेच करे डायरेक्ट टाकणार यो आहो. तर मित्रांनो ते खाली करायचं काम चालू आहे आपला ट्रॅक्टर आणि आपण घेऊन चाललोय पॉवर ट्रॅक तिकडे कुट्टी मशीनला लावायचंय. हे काम साकारा पडले. मोठा ट्रॅक्टर आणि छोटा ट्रॅक्टर. मोठा ट्रॅक्टर चालवायची मजाच वेगळी आहे यार. हे काहीच वाटत नाही याच्या मोठ्या ट्रॅक्टरला. अरे काय चालवत यार वरून 50 HP म्हटल्यावर ना दे का अरे स्टिअरिंग कशी फिरवा पुढं ट्रॅक्टर कसं होतं एक नंबर. तर मित्रांनो पॉवर ट्रॅक तिकडे लावून मी गेलो होतो घरी. आता मी आपला ट्रॅक्टर खाली वगैरे केला. आता चाललोय तिकडं. तो पण ट्रॅक्टर भरलाय तर बघू. मला पायाला लागेल असल्यामुळे खरी गडबडी. मला चालताच येत नाही. चला पटक्यान जाऊ तिकडं मला दाखवतो. लवथड हा थोडं घेऊ. लवथड पूर्वी रेस टाकवायची. पूर्वी रेस टाकवा लागते हाताची. बांध बिंद आला तरी पण चालायचं. डायरेक्ट वाढा राहतो. प्लस दाबायचंच नाही. मग चांगली दाब आहे. थांबणार असं काय करू का नवीन माणूस एवढं लक्ष राहून द्या. संध्याकाळी 8-1 वाजता पाहायची नाही काकाच करतील आता ते. नाही फक्त हवा काढून दे. हवा निघून गेली पाहिजे. नाही तर काय बॅग पुन्हा बाहेर होऊन जाईल. एअर लय बेकार होत तयार फुगा होतो. फुगा डायरेक्ट असं एका दिवस आहे ना ऑटोमॅटिक 10 वाजता ते एअर निघणार. कारण की बॅग कच्चा मांदायला जागा नाही. ऑटोमॅटिक लूज राहते. काय संपलं. भेंडी बाजार संपला. भेंडी बाजार संपला. तर मित्रांनो हे बघा आपला बोत बीत भरून झालाय. एवढं उरलंय तो ट्रॅक्टरवाला नेणार आहे. आणि कशी वाटली आपली सर्कस तुम्हाला आजची नक्की कमेंट करून सांगा. आणि आपली तेवढी मका उरली आहे ते उद्या पुट्टी न करता तशीच नेणारे वाटतं. तशीच तोडून नेणारे वाटतं. आणि हा आपण 1 टनाचा बोत भरलाय. 1 टनाचा आहे पण 1 टन बसलंय का नाही काय माहिती त्याच्यात. एवढा असं उरलंय जास्तच आणलं आपण. तुम्ही असे बोत भरता का नाही नक्की कमेंट करून सांगा. फसायच्या आधी टोचन केला आपण तसंच घेऊन आलो. कारण की फसणारच तो आताच तो काही विषयच येत नाही. खरी अडचण इथं येते ये बा पूर्ण चाक लॉक करून टाकीत. आत्ता पण हे लॉक आहे लय अडचण येते याच्या. डायरेक्ट चाक डायरेक्ट असं सरकत चालत. हे एक्स्ट्रा ट्रॉलीत भरून ठेवू.
चला ही कुट्टी नेऊन देऊ तिथं. पाठवून जाते दावा कागद वावर राहिला की मित्रांनो ट्रॅक्टर खाली करून चाललोय घरी. तर मित्रांनो 6 वाजलेत. ही कुट्टी आपल्याला अशीच ठेवली आणि एवढा असा आपण भूतभीत भरला. हे बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.